महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही, जनतेच्या विश्वासाचं न्यूज नेटवर्क। आपण चाकण चौकामध्ये आता आपण आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर रात्री अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर चाकण चौकामध्ये पूर्ण पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण जी वाहतूक आहे विस्कळीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। रात्रभर या ठिकाणी संततधार असा पाऊस या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला भेटत आहे आणि कॅमेरामॅनला विनंती करतोय की या ठिकाणी आपण दाखवायचा प्रयत्न करावा। माझ्या पाठीमागे जर पाहिलं आपण त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला पाणी या ठिकाणी साठल्याचं पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण भरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। नेमकं प्रशासन काय करतंय या ठिकाणी पाणी पूर्ण साठलेलं या ठिकाणी पाहायला भेटतंय। पुढे जर या ठिकाणी पाहिलं तर नाणेकरवाडी भाग आहे आणि या ज्या बाजून येणारी जी पूर्ण वाहतूक आहे या ठिकाणी पूर्ण ठप्प झालेली आहे। पुढे या ठिकाणी आपण अजून काही तुम्हाला या ठिकाणी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी पाहू शकताय पूर्ण दुकानामध्ये पाणी गेल्याचं पाहायला भेटत आहे आणि नाशिक करून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे। एकाच बाजूने या ठिकाणी गाड्या जात असल्याचं पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दुकानामध्ये पाणी घुसल्याचं या ठिकाणी पाहायला भेटत आहे। चालेल का? आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही सोसायटीमधील नागरिक आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई नमस्कार, सकाळपासून नेमकं काय या ठिकाणी घडलंय थोडक्यात माहिती द्या। नमस्ते सर, आमची RN विश्व सोसायटी आहे। बघा इथे रस्त्याची कामं अशी झालेली आहे, पूर्ण रस्त्याचं पाणी आमच्या सोसायटीमध्ये आलेलं आहे। हे आमच्या ताईंचं ऑफिस आहे, पूर्ण ऑफिस पाण्यामध्ये डुबलेलं आहे। त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, भरपूर सारे कागदपत्र, सगळं पाणी, सगळं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं हे रस्त्याचे कामं असे खालीवर केल्यामुळे पूर्ण रस्त्याचं पाणी हे आमच्या सोसायटीमध्ये आलेले। सकाळी उठल्यानंतर टोटल सगळा रस्ता बंद झालेला आहे आमच्या सोसायटीमध्ये। या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती आहे की दुकानं आपण या ठिकाणी दाखवावेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण जे सामान्य नागरिक असतील त्यांच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे। पूर्ण दुकानं या ठिकाणी पाण्याने भरल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी चाकण नगर परिषदेत असेल किंवा नाणेकरवाडी ग्रामपंचायत असेल या ठिकाणी नागरिकांनी आरोप केला आहे की यांच्या या उलट्या सुलट्या कामामुळे हे नागरिकांना या ठिकाणी भोगावं लागत आहे। आपण जर माझ्या पाठीमागे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बस आपल्याला बंद पडल्याची या ठिकाणी पाहायला भेटत आहे। एकंदरीत त्याच्या चेंबरमध्ये पाणी रिटर्न या ठिकाणी पण चेंबरमध्ये पाणी रिटर्न चालल्याचं या ठिकाणी माहिती भेटत आहे आणि काही चेंबरला या ठिकाणी जे ड्रेनेजचे झाकण असतात तेच या ठिकाणी लावलेले नाही आहेत। कुठलाही मोठा या ठिकाणी एखादी घटना घडू शकते। डायरेक्ट चौक तक फुल पानी।
आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी दुकानामध्ये आपल्याला पाणी शिरल्याचं पाहायला भेटत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर खूप या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. अनेक दुकाने जे असतील त्यामध्ये या ठिकाणी पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या दुकानाचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि काय घडलंय ते सांगा. माझं नाव ऋषिकेश दिलीप चव्हाण. आज आमची चाकण तळेगाव याचा ठिकाणी कमर्शियल बिल्डिंग आहे, पण केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं आणि वेळेत नियोजन न केल्यामुळं आज आम्हाला व आमच्या भाडे जे घेतलेले लोक आहेत, भाड्याने घेतलेले, आज त्यांना त्रास होत आहे. आणि माझी प्रशासनाला, ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याचा बंदोबस्त करून या त्रासापासून सगळ्यांना वाचवण्यात यावं. धन्यवाद.